नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आयुष्यात दोन गोष्टी अशा आहेत ज्या दिल्याने कोणाचेही नुकसान होत नाही, स्मित हास्य आणि चांगले विचार। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्राचे ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीत मोठी खळबळ उडविणारी घटना। न्यायाधीश आणि कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरावर धाडशी चोरी। तब्बल 9 कुलूपबंद घरांचे कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी हात साफ केला। 24 तास उलटूनही आरोपींचा माग मूसही नाही। आणि आता शहर गुन्हे शाखा ऍक्शन मोड मध्ये। गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत। प्राप्त माहितीनुसार अमरावती शहरातील न्याय व्यवस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शहराच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांची कुलूपबंद घरे फोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची ही धक्कादायक घटना। घटनेला 24 तासांहून अधिक कालावधी लोटला असला तरी अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर शहर गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली। चोरट्यांनी मागील बाजूने भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 संशयित चोरटे कैद झाले असून त्यांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास केला जात आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे चोरटे परराज्यातील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे। साधारणपणे 1200 किलोमीटर अंतरावरून अमरावतीत चोरी करण्यासाठी हे टोळकं आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून विविध ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात येत असून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे। न्यायाधीशांच्या घरांवर चोरी झाल्याने अमरावती पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। आरोपींना लवकरात लवकर अटक होते का आणि शहरातील सुरक्षेबाबत कोणती ठोस पावले उचलली जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मेळघाटाच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये परंपरेचा जल्लोष पाहायला मिळाला। महाशिवरात्रीनिमित्त धारणी तालुक्यातील दहेंडा गावात भरलेल्या यात्रेत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या बोकडा छकडा शंकरपट स्पर्धेने अक्षरशः धम्माल उडवली। 50हून अधिक चमूंचा सहभाग, लहानग्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आदिवासी संस्कृतीचा रंगतदार आविष्कार। मेळघाटातील धारणी तालुक्यातील दहेंडा हे आदिवासी बहुल गाव, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आणि परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते। गावालगत वाहणारी सूर्यपुत्री तापी नदी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमा निश्चित करत असल्याने येथे 2 राज्यांच्या संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळतो। महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या पारंपरिक यात्रेत धार्मिक विधी, लोककला, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। मात्र यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते बोकडा छकडा शंकरपट हा अनोख्या आणि रोमांचकारी स्पर्धेचे। सजवलेल्या बोकडांच्या जोड्या, गळ्यातील घुंगरांचा नाद आणि स्पर्धकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। विशेष म्हणजे या स्पर्धेत लहान मुलांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। पारंपरिक वेशभूषेकडे छकड्यांसह मैदानात उतरलेल्या लहानग्यांना ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रोत्साहन दिले। दुर्गम भागातून तब्बल 50हून अधिक चमूंनी सहभाग नोंदविला। या रंगतदार स्पर्धेत खाऱ्या टेमरू गावाने प्रथम क्रमांक पटकाविला। बोबदो गावाने द्वितीय तर दहेंडा गावाने तृतीय क्रमांक मिळवत मानाचे स्थान मिळविले।
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि सन्मान चिन्हे देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा केवळ मनोरंजन नसून आदिवासी समाजाच्या परंपरा, एकजूट आणि सांस्कृतिक वारशांचे जतन करणारा उपक्रम असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आधुनिकतेच्या युगात हरवत चालविलेल्या परंपरा, खेळांना जिवंत ठेवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न ठरत आहे. दहेंडा येथील महाशिवरात्री यात्रा म्हणजेच धर्म, संस्कृती आणि लोकजीवनाचा उत्सव आणि बोकड छकडा शंकरपटामुळे मेळघाटाच्या सांस्कृतिक वैभवाला मिळालेले नवे अधोरेखन. महाराष्ट्राच्या रिटेल क्षेत्रात आज एक सुवर्णक्षण ओढावला आहे. अमरावती नागपूर रोडवरील ब्रिझलँड येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मॉलचे म्हणजेच श्रद्धा फॅमिली शॉपचे भव्य लोकार्पण होत आहेत. 1.25 लाख स्क्वेअर फूट मध्ये पसरलेला हा मॉल केवळ भव्यतेसाठीच नाही तर गुणवत्तेसाठीही ओळखला जाणार आहे. पाहूया या भव्य उद्घाटन सोहळ्याचा खास वृत्तांत. अमरावतीच्या बिझलँड कॉम्प्लेक्स मध्ये आता शॉपिंगचा नवा अनुभव मिळणार आहे. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता श्रद्धा फॅमिली शॉपीचा शाही शुभारंभ होणार आहे. 1.25 लाख स्क्वेअर फूटच्या या विशाल दालनात ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने आणि भव्य रेंज एकाच छताखाली पाहायला मिळेल. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे तारक मेहता फेम बबिताजी, सोनू आणि टप्पो यांची उपस्थिती. अमरावती में श्रद्धा रियल होलसेल मॉल की ओपनिंग होने जा रही है 22 फरवरी को, संडे के दिन. यहाँ 1,25,000 स्क्वायर फुट में फैला है और ये महाराष्ट्र का सबसे बड़ा शोरूम है. यहाँ पर बच्चों के लिए, बड़ों के लिए, लेडीज़ के लिए और मेंस वेयर, किड्स वेयर, हर किसी के लिए न्यू वैरायटी उपलब्ध है. और विशेष बात यह है कि सभी के लिए हर फ्लोर पे पर्सनल जो है सेक्शन वाइज किया हुआ है. जैसे कि दूल्हे के लिए पर्सनल सेक्शन और दुल्हन के लिए अलग से सेक्शन, हर फ्लोर पे सेक्शन वाइज किया गया है. उससे सभी लोग सही तरीके से चॉइस कर सकते हैं, वैरायटी सही तरीके से देख सकते हैं. और न्यू वैरायटी के साथ में शोरूम की ओपनिंग हो रही है 22 फरवरी पे. मैं आप सभी से यही विनती करूंगा कि आप सभी आइए और ओपनिंग पे न्यू व्हेरायटी का लाभ लीजिए. श्रद्धा परिवारातर्फे येणाऱ्या प्रत्येक स्नेही ग्राहकासाठी खास सरप्राईज गिफ्ट ठेवण्यात आले आहेत. एवढेच नाही तर उद्घाटनाच्या दिवशी जितकी खरेदी तितकेच मोफत अशी धमाकेदार ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. मैं आपको सभी को रिक्वेस्ट करता हूं कि 22 तारीख को हमारा ग्रैंड ओपनिंग होने वाला है. हर आने वाले कस्टमर के लिए सरप्राइज गिफ्ट है और खरीदी पे स्कीम भी रखी हुई है. और उस दिन सेलिब्रिट भी आने वाले, टीवी सीरियल वाले सेलिब्रिट भी आने वाले. आप सभी से रिक्वेस्ट है कि सबको आना है और हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाना है. पुरणलालजी यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांना या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 22 फरवरी को हमारे यहाँ मॉल का ग्रैंड ओपनिंग होने जा रहा है. इस ओपनिंग में हमारे यहाँ तारक मेहता के मशहूर अभिनेत्री बबीता जी, जिनका तारक मेहता में बबीता जी का रोल है, और टप्पू और सोनू, यह हमारे यहाँ उपस्थित होने वाले हैं. और इस दिन हमने ग्रैंड ओपनिंग के दिन एक स्कीम का भी आयोजन किया है. यह स्कीम में आप जितनी खरीदी करोगे, मतलब आपने अगर मान लो 10,000 रुपये की खरीदी किया तो 10,000 रुपये का आपको कूपन दिया जाएगा. वह कूपन आप शॉपिंग के तौर पे यूज़ कर सकते हो. उसे यूज़ करने के लिए कोई कंपलसरी ऐसा नहीं है कि आप उसी दिन यूज़ करो. उसको 30 दिन तक के वैलिडिटी दी हुई है. 30 दिन तक आप उसको कभी भी रिडीम कर सकते हो. मैं सबसे गुजारिश करूँगा अमरावती वासियों से कि सभी इस प्रोग्राम का लाभ लेवें और सभी इस स्कीम का लाभ लेवें. तर विसरू नका, रविवार 22 फेब्रुवारी. जर तुम्हालाही तुमच्या आवडत्या कलाकारांना भेटायचं असेल आणि बंपर ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर ब्रिझलँड अमरावती येथे नक्कीच भेट द्या. सध्या इथेच थांबतोय. पाहत रहा सिटी न्यूज. अमरावती शहरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मुसिकॉल जीन विलासनगर येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या वतीने भव्य महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान भोलेनाथांच्या भव्य बारातीसह विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून गेला. मुसिकॉल जीन विलासनगर येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर यंदा महाशिवरात्रीनिमित्त भव्य आणि आकर्षक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला. सायंकाळी भगवान भोलेनाथांची भव्य बारात काढण्यात आली. या बारातीची सुरुवात महाआरतीने करण्यात आली. बँजो पथकाच्या गजरात भोलेनाथांच्या मनमोहक देखावे, आकर्षक रोषणाई आणि भव्य आतिषबाजीमुळे वातावरण भक्तिमय झाले. मनमोहक शृंगार केलेल्या भोलेनाथांच्या मूर्तीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. या महोत्सवामध्ये साबणपुरा मठातील किन्नर समाजाची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांनीही भगवान शंकराचे दर्शन घेत भक्तिमय वातावरणात सहभाग नोंदविला. संपूर्ण आयोजन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले असून भाविकांसाठी विविध सोयी सुविधांची ही व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसादाचाही लाभ भाविकांनी मोठ्या श्रद्धेने घेतला. हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. दर्शनासाठी लांबच लांब रांगा आणि भक्तांची अलोट गर्दी. तिवसा तालुक्यातील प्राचीन धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली. अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातून आलेल्या भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर धामंत्री येथील प्राचीन नागेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिरापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर संस्थेच्या वतीने नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन, पिण्याचे पाणी, रांगेचे नियोजन आणि सुरक्षा याकडे विशेष लक्ष देण्यात आले. यावेळी आमदार राजेश वानखडे, आर्वीचे आमदार दादाराव केचे, शिवसेनेच्या प्रीती बंड, युवा स्वाभिमानचे कार्याध्यक्ष धीरज केने, गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, सरपंच राजेंद्र गाडवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नागेश्वर महादेव मंदिरात मागील 8 दिवसांपासून शिवमहापुराण कथा, कलशयात्रा, तीर्थस्थापना, दुग्धाभिषेक, हळद सोहळा आणि काल्याचे कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. 16 तारखेला काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने या उत्सवाचा समारोप करण्यात आला. दरम्यान शिवशंकराच्या वेशभूषेत आलेल्या यशवर्धन पनपालिया आणि शिव पनपालिया यांनी सादर केलेल्या नृत्याने सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मंदिर संस्थेचे अध्यक्ष कैलास पनपालिया यांच्यासह सर्व विश्वस्तांनी विशेष परिश्रम घेतले. रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीला ईमेलद्वारे अश्लील फोटो पाठवून छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गिट्टीकदाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलेला आहे. सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील गिट्टीकदाण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे अश्लील फोटो पाठविण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच विद्यार्थिनीने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास या प्रकरणाची नोंद करण्यात आली. तक्रारीच्या आधारे आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. सायबर गुन्ह्यांचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलिसांकडून ईमेल स्रोत, आयपी ॲड्रेस तसेच तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. लवकरच आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. सायबर गुन्ह्याबाबत सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन छळ झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. आपल्या गिट्टीकदाण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रामदेव बाबा इंजिनिअरिंग स्कूल आहे. त्यामध्ये एक विद्यार्थिनी आहे. तर तिला एक अननोन व्यक्तीकडनं ईमेल आलेला आहे. त्यामध्ये तिला तुझी बदनामी करेल या टाईपचे मेसेज आले होते आणि त्याच्यानंतर तिचे जे फोटो आहेत ते मॉफ करून ते तिला पाठवण्यात आलेले आहेत. अशी तक्रार प्राप्त झाल्या आम्ही IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि सायबरच्या मदतीने आम्ही आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करत आहोत. प्राथमिक चौकशीमध्ये ते एकमेकाला ओळखत असावे असं समोर आलेलं आहे आणि त्या प्रकारे आपण तपास पुढे सुरू केलेला आहे. नागपूर शहरात घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. पाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. सविस्तर माहितीनुसार 12 फेब्रुवारी 2026 रोजी पारडी परिसरातील जयदुर्गा नगर येथे घरफोडीची घटना घडली. फिर्यादी घनश्याम सनोडिया आणि त्यांच्या पत्नी कामावर गेले असता
त्यांचा मुलगा घराला कुलूप लावून कॉलेजला गेला होता आणि दरम्यान दुपारच्या सुमारास घराचे कुलूप तुटलेले त्यांना दिसले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूम मधील लोखंडी कपाटातून सोन्या चांदीचे दागिने व 6,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 29,550 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले. या प्रकरणी पहाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 कडून समांतर तपास सुरू करण्यात आला. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेकॉर्डवरील घरफोड्या करणाऱ्या आरोपी गुरुप्रसाद उर्फ लकी सानोडिया याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार मोहम्मद फैयाज अन्सारी याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पंचासमक्ष झडती घेतली असता चोरीतील 1,200 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. अटक आरोपीला मुद्देमालासह पारडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. नागपूर शहरात वाढत्या मोबाईल चोरींच्या घटनांना अखेर गुन्हे शाखेने मोठा आळा घातलाय. सोमवार 16 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने आंतरराज्यीय मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 10 आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने राबविलेल्या विशेष मोहिमेत मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला होता. त्यानंतर संशयित हालचालींवर पाळत ठेवत पोलिसांनी एकाच वेळी धाड टाकून 10 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी हे आंतरराज्य स्तरावर मोबाईल चोरीचे गुन्हे करत असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक भागात नागरिकांचे मोबाईल लंपास करणे हा या टोळीचा मुख्य कार्यपद्धतीचा भाग होता. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचे मोबाईल जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण कारवाई दरम्यान अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक दिलीप चंदन यांनी सांगितले की टोळीचा आणखी तपास सुरू असून इतर गुन्ह्यांमधील सहभागाचा शोध घेतला जात आहे. घरफोडी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चुलपार यांना खबर मिळाली की एक आंतरराज्यीय मोबाईल चोरी करणारी टोळी ही नागपूर शहरात एका ठिकाणी वास्तव्यास आहे. त्या खबर वरून आमचे घरफोडी विरोधी पथकचे अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सापळा लावला आणि 10 जणांची एक टोळी ताब्यात घेतली. ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्यावेळेस असं निष्पन्न झालं की हे लोक त्या ठिकाणी किरायाने राहत होते काही दिवसांपासून आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विविध कंपनीचे 40 अँड्रॉइड मोबाईल मिळून आले आणि या सर्व मोबाईलबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता हे सर्व चोरीचे मोबाईल असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळं सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्याकडे योग्य इंट्रोगेट करण्यात आलं आणि त्यांना अटक करून कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती. नागपूरच्या सावनेरमध्ये रविवारी उशिरा रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. रेल्वे खाली येऊन एका 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दादाजी नगर परिसरातील गिरीधर उर्फ गोलू सुरेश धांडोडे असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार सावनेर शहरातील दादाजी नगर परिसरातील रहिवाशी गिरीधर उर्फ गोलू सुरेश धांडोडे वय 30 वर्ष याचा रेल्वे खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रात्री अंदाजे 11 वाजताच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती मिळताच सावनेर पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून ओळख पटविण्याची प्रक्रिया केली. सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तात्काळ मृतकाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर मृतदेहाची ओळख गिरीधर उर्फ गोली धांडोळे अशी पटली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सावनेर येथील सरकारी रुग्णालयात हलविला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रवाना करण्यात आला. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सावनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत. नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडाकेबाज कारवाई. ऑपरेशन थंडर अंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ने सक्करदरा परिसरात सापळा रचत
तब्बल 4 किलोहून अधिक गांजा जप्त केलाय. या कार्यवाहीत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करींवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 चे पथक रात्रीच्या सुमारास सक्करदरा परिसरात गस्त घालत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बिडीपेठ येथील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचला. संशयित व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे प्लास्टिक पिशवीमध्ये 4 किलो 190 ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी आदित्य रवींद्र नानोटकर या आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत व इतर मुद्देमाल असा एकूण 1,81,250 रुपयांचा आहे. या कार्यवाहीत आरोपीचा साथीदार राहुल गोळे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपी विरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. संपूर्ण टीम एरियात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीद्वारे माहिती पडलं की आदित्य रवींद्र नानोटकर वय 22 वर्ष राहणार बिडीपेठ हनुमान मंदिर जवळ पोस्ट सक्करदरा हा तिथे गांजाची विक्री करत आहे अशी माहिती पडल्यावर जेव्हा स्टाफ आम्ही गेलो तिथे त्यावेळेस तो गांजा मिळाला. त्याचप्रमाणे त्याच्याकडे होतं आणि दुसरीकडे अजून होतं ते तसं सर्च आउट करून टोटल 4 किलो 200 ग्रामचा गांजा जप्त केलाय, ज्याची एकूण किंमत जवळपास 1,02,000 रुपये आहे. यामध्ये मुख्य आरोपी राहुल गोले नावाचे इसम आहे आणि त्याच्या शोध घेणे सुरू आहे. राहुल गोलेने आदित्यकडे ते माल दिलेला तो विक्रीसाठी आणि तो माल विकत होता. शहरातील कायदा व सुव्यवस्थेला हादरवणारी एक घटना समोर आली आहे. नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून या प्रकरणी आरोपीचे नावही निष्पन्न झाले आहे. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार सोमवार 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माध्यमांशी संवाद साधत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा उलगडा केला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधितांवर अज्ञात आरोपींनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची सूत्रे हाती घेतली. प्राथमिक तपासात आरोपीचे नाव समोर आले असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण काय, हा हल्ला पूर्वनियोजित होता का, तसेच यामध्ये आणखी कुणाचा समावेश आहे याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केलाय. याच्यामध्ये जो जखमी आणि आरोपी हे पूर्वी सोबतच राहत होते किंवा सोबतचेच होते आणि त्याच्यामध्ये काल जी घटना घडली 9:15च्या दरम्यान जुनी शुक्रवारी या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. जखमीला जे आरोपी सोनू ठाकरे आहे त्यांनी चाकूने मारहाण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण त्याच्यावरती गुन्हा पण दाखल केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत. जखमी सध्या स्टेबल आहे, आउट ऑफ डेंजर कंडिशन मध्ये आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत आणि त्याच्या मागचं काय कारण आहे, इलेक्शनचं कारण आहे का अन्य कोणी त्याच्या अनुषंगाने काही करण्यात आलं आहे, संबंधित आरोपीकडून कोणी काही त्याच्या संदर्भात करून घेतलेला आहे हा गुन्हा, या संदर्भात आम्ही इन्क्वायरी करत आहोत. जे जखमी आहे आणि जे आरोपी आहे यांच्यावरही गुन्हा प्राथमिक रेकॉर्ड आहे का? हा, हे जुने 2013चा या ठिकाणी मर्डर झालेला होता, त्यातले ते सोबतचे आरोपी आहेत. ते प्राथमिकदृष्ट्या आम्हाला निष्पन्न झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये कालची जी घटना घडली त्याचं काय नक्की कारण आहे त्याचा आम्ही तपास करत आहोत. त्यांची जे पत्नी आहे त्यांनी गंभीर आरोप केले आहे की राजनीतिक कारण आहे नाही, जे काही राजनीतिक कारण त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चितच तपास करू आणि आरोपी अटक केल्यानंतर त्यात निश्चितच समजेल की त्याच्या अनुषंगाने जे फिर्यादींनी अलिगेशन केलंय ते खरं आहे का, त्यांचा त्यावरती डाऊट आहे. निश्चितच त्यामध्ये तपास केला जाईल.
नागपूरमध्ये बनावट कारवाईच्या नावाखाली वाहन चालकांकडून अवैध वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळमना परिसरात संशयित आरटीओ अधिकाऱ्यासह तिघांना नागरिकांनी रंगेहात पकडल्याची खळबळ उडाली आहे. वर्दीशिवाय चालान ठोकत पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप असून या घटनेमुळे आरटीओ प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील कळमना परिसरात रविवारी रात्री वाहन चालकांकडून अवैध वसुली सुरू असल्याची माहिती समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरटीओ अधिकारी मंगेश राठोड हा आरटीओच्या सरकारी वाहनातून 2 जणांसह कारवाई करत होता. विशेष म्हणजे वाहनाचा चालकच फक्त गणवेशात होता, तर बाजूला बसलेला राठोड आणि मागे बसलेला आणखी एक व्यक्ती वर्दीशिवाय वाहनांना थांबवत चालान ठोकत होते. यावेळी एका वाहन चालकाकडून तब्बल 10,000 रुपयांची वसुली केल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसरे वाहन थांबविण्यात आले असता त्या चालकाला संशय आला आणि त्याने अधिकाऱ्यांच्या गणवेशाबाबत विचारणा केली. या वादानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि नागरिकांनी आरटीओच्या वाहनाला घेराव घातला. दरम्यान परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून मागे बसलेला एक जण वाहनातून उतरून पळून गेला. मात्र संतप्त युवकांनी जवळपास अर्धा किलोमीटर त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि परत घटनास्थळी आणले. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेबाबत उशिरापर्यंत संभ्रमाची स्थिती होती आणि अधिकृत कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. नागपूरमधील या प्रकारामुळे बनावट कारवाईच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध वसुलींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात संबंधितांवर नेमकी कोणती कारवाई होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बुलढाणा शहरात अवघ्या 14 वर्षांच्या 2 वर्गमित्रांनी 2 दिवसांच्या अंतराने गळफास घेऊन आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकणारे हे दोन्ही विद्यार्थी आणि दोघांच्याही कुटुंबाची शैक्षणिक व सामाजिक पार्श्वभूमी भक्कम. तरीही त्यांनी टोकाचं पाऊल का उचलावं? या सलग घडलेल्या घटनांमुळे पालकवर्ग, शिक्षक आणि पोलीस प्रशासनही चिंतेत आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार बुलढाणा शहरातील एका नामांकित विद्यालयात 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास छत्रपती नगर येथील राहत्या घरी अभ्यासिकेत छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच वेळी त्याचे आई वडील, जे स्वतः शिक्षक आणि शिक्षिका आहेत, बाहेरगावी गेले होते. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र या धक्क्यातून शहर सावरत नाही, तोच या विद्यार्थ्याच्याच वर्गातील दुसऱ्या मित्राने शनिवारी सायंकाळी सुंदरखेड परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुसऱ्या विद्यार्थ्याचे वडील कारागृह पोलीस विभागात कार्यरत आहेत. म्हणजेच दोन्ही विद्यार्थ्यांची कुटुंब सुशिक्षित आणि स्थिर होती. अवघ्या 14 वर्षांच्या मुलांनी लागोपाठ अशा प्रकारे आयुष्य संपविल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. या आत्महत्यांमागे अभ्यासाचा ताण, मानसिक दबाव, मित्राच्या मृत्यूचा धक्का की आणखी काही कारण, याचा शोध घेणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. दरम्यान या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सलग 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी बुलढाणा शहर सुन्न झालंय. या घटनांमागील नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत असले तरी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं आता काळाची गरज बनली आहे. पालक, शिक्षक आणि समाजाने संवेदनशील होऊन अशा घटनांना थांबविण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथे भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची विक्रमी गर्दी उसळली असून समोरच असलेला हजरत ख्वाजा उस्मान गनी हारुणी बाबा दर्ग्यावरही चादर अर्पण करून हिंदू मुस्लिम बांधवांनी ऐक्याचा संदेश दिला. हजरत ख्वाजा उस्मान हारुणी गनी रहमतुल्लाह अलैह प्रतापगढ़ ट्रस्ट के तरफ ये 60वां उर्स शरीफ मुबारक जो है मनाया जा रहा है और ये बड़े हर्ष उल्लास के साथ में ये उर्स मनाया जा रहा है, जहाँ पर हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक है. और इस बार ऐसा हुआ है
कि महाशिवरात्रि के ही मौके पर हमेशा ये उर्स आता है, लेकिन इस वक्त रमज़ान का माह शुरू होने के कारण हमने इस प्रोग्राम को शॉर्ट कर दिया है और 3 दिन के बजाय हमें एक ही दिन का प्रोग्राम ये कर रहे हैं, जहाँ पर आने वाले जितने भी श्रद्धालु हैं, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, सभी धर्म, सभी जाति के लोग यहाँ पर में आते हैं और अपनी मन्नतें, अपनी मुरादें पूरी पाते हैं। इन लोगों के लिए हमने लंगर की व्यवस्था रखी है और पार्किंग की व्यवस्था है यहाँ पर में, और सभी चीज़ों की व्यवस्था कमेटी द्वारा की गई है। और पुलिस प्रशासन यहाँ पर, हेल्थ डिपार्टमेंट है यहाँ पर, दवाखाना लगाया गया प्राथमिक उपचार के हिसाब से, और पुलिस प्रशासन भी हमको पूरा सहयोग करता है। और इसके अलावा हमारे को पानी की व्यवस्था हम लोगों ने कर रखी है, यहाँ पर में शौचालय की व्यवस्था कर रखी है। हमने प्रशासन से मांग की कि मोबाइल शौचालय चाहिए, उन्होंने यहाँ पर इंतज़ाम कर दिया कमेटी को, और तमाम चीज़ें जो है यहाँ पर में पूरी सुविधाएं उपलब्ध है और किसी को भी कोई मतलब इसमें दिक्कत का सामना नहीं करना पड़ेगा। और मैं और एक बार सभी आने वाले हिंदू मुस्लिम ज़ायरीनों का स्वागत करता हूँ और दरगाह पे जो आ रहे हैं उनका धन्यवाद करता हूँ। अर्जुनी मोरबाग तालुक्यातील निसर्गरम्य डोंगर रांगांनी वेढलेल्या प्रतापगड परिसरात महाशिवरात्री महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। हातात त्रिशूल, ओठांवर हर हर महादेवचा जयघोष आणि दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा असे भक्तिमय चित्र सर्वत्र पाहायला मिळाले। भगवान भोलेशंकरांची भव्य मूर्ती भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरत असून पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती। याच दिवशी समोर असलेल्या हजरत ख्वाजा उस्मान गानी हारुनी बाबा दर्ग्यावरही मोठ्या संख्येने भाविकांनी चादर अर्पण केली। धर्म वेगळे असले तरी श्रद्धा एकच असा सामाजिक सौहार्दाचा संदेश येथे अनुभवायला मिळाला। यंदा भाविकांची संख्या लक्षणीय वाढल्याने प्रशासनाने विशेष नियोजन केले होते। वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आरोग्य पथके तसेच आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। तसेच संपूर्ण यात्रेवर सीसीटीव्हीद्वारे देखील नजर ठेवण्यात आली। महाशिवरात्रीनिमित्त सुरू झालेला हा उत्सव पुढील काही दिवस भक्तिभावात रंगणार असून प्रतापगड पुन्हा एकदा सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक ठरलाय। उस्मान गनी हारुनी दर्गा प्रतापगड तसेच महादेव पहाडी मंदिर प्रतापगड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्याचं ग्रामपंचायतनं त्यापूर्वी तयारी सुरू केलेली आहे। या यात्रेला 7 ते 8 लाख लोक भाविक यात्रेला येत असतात। त्या अनुषंगाने ग्रामपंचायत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था तसेच रस्त्यांची व्यवस्था, वर महादेव मंदिराच्या ठिकाणी पहाडीवरती असल्यामुळे तिथं परमनंट रॅलिंगची व्यवस्था आणि सर्व रस्ते वगैरे व्यवस्थित करून जी ग्रामपंचायतच्या वतीनं कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार या वर्षीची महाशिवरात्र उत्सव हा व्यवस्थित रित्या पार पडले पाहिजे म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं तयारी करत आहोत। हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथे तब्बल 6 दशकांपासून उभारलेली जिल्हा परिषद शाळा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। भूसंपादन न करता शाळेची इमारत उभारल्याचा न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने ही जागा मूळ शेतकरी देवराव पौड यांच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला आहे। परिणामी 128 विद्यार्थ्यांचे शिक्षण आता उघड्यावर सुरू असून जिल्हा परिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार 1960 साली बनचिंचोली येथे जिल्हा परिषदेकडून 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारत उभारण्यात आली। मात्र ही जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची नसून देवराव पौड यांच्या नावावर असल्याचा दावा करण्यात आला आणि हा वाद न्यायालयात गेला। 2014 पासून सुरू असलेल्या या प्रकरणावर अखेर न्यायालयाने निकाल देत संबंधित 6 गुंठे जागा ही देवराव पौड यांचीच मालकी असल्याचे स्पष्ट केले। तसेच शाळेची इमारत आणि जागा त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले।
या निर्णयानंतर शाळेतील तब्बल 128 विद्यार्थ्यांवर उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेकडून कोणताही मोबदला न देता अनेक वर्षे शाळा चालविण्यात आल्याचा आरोप शेतकरी देवराव पौड यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. न्यायालयीन निर्णयाप्रमाणे श्री देवराव पाटील यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्यांच्या वडिलांनी दिलेली शाळेसाठीची जमीन ही कोर्टाने त्यांना वापस दिली. न्यायालयीन निर्णय काही का असेना, परंतु या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे शिकत असणारे विद्यार्थी आज न्यायालयाच्या या निर्णयामुळे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज हे विद्यार्थी चिमुकले उघड्यावर आलेले आहेत. गेले 4 दिवस झालं हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उघड्यावर बसून अध्ययनाचं आणि अध्यापनाचं काम या ठिकाणी सुरू आहे. मला प्रशासनाला आणि न्यायालयीन प्रक्रियेला तसेच जिल्हा परिषद नांदेड येथील सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर यातून मध्यस्थीचा मार्ग काढून आम्हाला आमची शाळा पुन्हा विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून द्यावी ही विनंती. या ठिकाणी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत चे वर्ग आहेत आणि एकूण 129 विद्यार्थी या इयत्ता 1ली पासून 7वी पर्यंत या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आता जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. दरम्यान 6 दशकांच्या प्रशासनिक दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांवर उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ येणे ही गंभीर बाब आहे. जिल्हा परिषद प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आमचे विद्यार्थी नाही का उघड्यावर बसलेले आहेत. याला एकमेव कारण म्हणजे जिल्हा प्रशासन आहे. जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षितपणा केल्यामुळे नाही का आमच्या लेकराची आज नाही का ही दुर्दशा होत आहे. उघड्यावर लेकरं बसलेली आहेत. 1935 ची स्थापना आहे या जिल्हा परिषद शाळेची आणि आज आतापर्यंत नाही का हे वर्ग नाही का एका बंदिस्त याच्यामध्ये होते, विद्यार्थी शिकायला होते. पण प्रशासनाने याच्यामध्ये नाही का ते देवराव नारायण पौळ यांनी नाही का कोर्टामध्ये जाऊन नाही का त्या जागेचा ताबा घेतलाय नाही. आज विद्यार्थी नाही का उघड्यावर बसले आहेत. उघड्याला बसल्यानंतर आज विद्यार्थ्याची नाही का जे आम्हाला एक काळजी पडली की आमच्या विद्यार्थ्याचं नाही का भविष्य हे अंधारात दिसतंय. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे प्रशासनाला की त्यांनी ही जबाबदारी घेऊन आमच्या विद्यार्थ्याचं नाही का कशा पद्धतीने नाही का हे करता येईल, पुनर्वसन करता येईल याच्याकडे नाही का लक्ष द्यावं. आम्ही ही प्रशासनाला हीच मागणी करतो आणि तात्काळ आमच्या विद्यार्थ्याची चांगल्या सुविधा देऊन नाही का हे करावे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार येथे भक्ती, परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम पाहायला मिळाला. परमपूज्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या आशीर्वादाने बुंदेलखंड का महाकुंभ अंतर्गत 7म सामूहिक कन्या विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य सोहळ्यात 300 पेक्षा अधिक कन्यांचा विवाह संपन्न झाला. तर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा विशेष सन्मान या दरम्यान करण्यात आला. महाशिवरात्रीच्या दिवशी बागेश्वर धाम येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सामूहिक विवाह सोहळ्याला देश विदेशातील संत, मान्यवर आणि हजारो भक्तांची उपस्थिती लाभली. भक्तिमय वातावरणात वेदघोष, मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी 300 पेक्षा अधिक कन्या पवित्र विवाह बंधनात अडकल्या. गरजू कुटुंबासाठी आधार ठरणाऱ्या उपक्रमामुळे अनेक मुलींच्या आयुष्याला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी 2011 साली 3720 जोडप्यांचा विश्वविक्रमी घडवत भव्य सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या आयोजित करणाऱ्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राणा दाम्पत्यांनी सर्व नवदाम्पत्यांना आशीर्वाद देत त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांनी लवकरच अमरावती येथील हनुमानगडी येथे येऊन हनुमानजींचे दर्शन घेणार असल्याची माहिती दिल्याने अमरावतीतील भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक बांधिलकी, संस्कृती आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम घडविणारा हा सामूहिक उपक्रम सोहळा अनेक गरजू कुटुंबांसाठी आधार ठरला. तर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांच्या अमरावती दौऱ्याच्या घोषणेमुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.